विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 6वा विषय गणित यातील पूर्णांक संख्या हा घटक शिकणार आहोत। पूर्णांक संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या तसेच ऋण संख्या यांचा समावेश होतो। तर सर्वात अगोदर आपण नैसर्गिक संख्या पाहू। 1 2 3 4 यासारख्या असंख्य संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। मोज संख्या या संख्यांचा म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा वस्तू मोजण्यासाठी उपयोग होतो, म्हणून नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असेही म्हणतात। नैसर्गिक संख्या असंख्य आहेत। एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण त्या असंख्य आहेत। पूर्ण संख्या शून्य व नैसर्गिक संख्या समूह मिळून पूर्ण संख्या समूह तयार होतो। शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे। पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या समूह ही असल्यामुळे यातही सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही। ज्याप्रमाणे नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही आणि या नैसर्गिक संख्यांचा समावेश पूर्ण संख्यामध्ये होतो, त्यामुळे पूर्ण संख्या मधील सर्वात मोठी पूर्ण संख्या सुद्धा सांगता येत नाही। पूर्ण संख्या असंख्य आहेत। त्यानंतर पुढे पाहू आपण ऋण संख्या। शून्यापेक्षा लहान असणाऱ्या संख्यांना ऋण संख्या असे म्हणतात। पूर्ण संख्यामध्ये शून्य व नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो। आता शून्यापेक्षा ज्या लहान संख्या आहेत त्यांना ऋण संख्या आपण म्हणतो। आता पूर्णांक संख्या कशाला म्हणतात ते पाहू। धन संख्या, शून्य व ऋण संख्या मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो। पूर्णांक संख्या असंख्य आहेत। सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही। नैसर्गिक संख्या सर्वात मोठी कोणती ते सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्या असंख्य आहेत। त्यानंतर पूर्ण संख्यामधील सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती ते सांगता येत नाही। तसेच पूर्णांक संख्यामध्ये सुद्धा सर्वात लहान पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती हे सांगता येत नाही। आता आपण संख्या रेषेवर पूर्णांक संख्या कशा दाखवायच्या ते पाहू। ही संख्या रेषा आहे। यामध्ये काही बिंदू दाखवलेले आहेत, समान अंतरावर बिंदू दाखवलेले आहेत। आरंभ बिंदू संख्या रेषेवर ज्या बिंदूपाशी शून्य ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात। या बिंदूपाशी शून्य ही संख्या दाखवलेली आहे, म्हणून शून्याला आरंभ बिंदू असे म्हटले जाते। आरंभ बिंदू शून्य हा काय आहे? आरंभ बिंदू। त्यानंतर धन संख्या शून्याच्या उजवीकडील बिंदूंनी दाखवलेल्या संख्या धन संख्या असतात। हे पहा, 1 2 3 4 5 6 आणि पुढे असंख्य संख्या। या संख्या धन संख्या असतात। शून्याच्या उजवीकडील बिंदूंनी दाखवलेल्या संख्या, शून्याच्या उजवीकडील दाखवलेल्या या संख्या सर्व धन संख्या असतात।
त्यानंतर ऋण संख्या, शून्याच्या डावीकडील बिंदूंनी दाखवलेल्या संख्या ऋण संख्या असतात. ह्या शून्याच्या डावीकडील संख्या ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 7 अशा पद्धतीने अनंत संख्या. या संख्यांना ऋण संख्या असे म्हटले जाते. पहा आता, पूर्णांक संख्यामध्ये शून्य हा आरंभबिंदू आहे. तसेच शून्याच्या पुढच्या ह्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. त्या सर्व संख्या धनसंख्या आहेत. आणि शून्याच्या डावीकडील या सर्व ऋण संख्या, या 3 संख्या समूहाचा मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो. आता यानंतर आपण सराव संच क्रमांक 4 हा सोडवून घेऊया. प्रश्न पहा, पुढील संख्यांचे ऋण संख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा. पहिली संख्या आहे, इथं पहा 2 गट दिलेले आहेत. धनसंख्याचा एक गट आहे आणि ऋणसंख्यांचा एक गट आहे. या 2 गटामध्ये आपल्याला या संख्यांचं वर्गीकरण करायचं आहे. सर्वात पहिली संख्या आहे ऋण 5. ऋण 5 ऋणसंख्यांच्या गटामध्ये लिहू आपण. पुढे आहे धन 4, धनसंख्यांच्या गटामध्ये लिहू. त्यानंतर आहे ऋण 2. ऋण 2 7 आहे. आता ज्या संख्यांना चिन्ह दिलेले नसतं, धन किंवा ऋण, ती संख्या नेहमी धन असते. ती संख्या धन आहे असे म्हटले जाते. ज्या संख्यांना कसलेच चिन्ह नाही, ती संख्या धन असते. म्हणून 7 ही संख्यांच्या गटामध्ये आपण लिहूया. त्यानंतर पुढे आहे धन 26. धन 26 ऋण 49. ऋण 49 ऋण 37. ऋण 37 19 ही धन 19 आहे. धनसंख्याच्या गटामध्ये लिहू. ऋण 25. ऋण 8. धन 8. पाच धनसंख्यांच्या गटामध्ये लिहू. त्यानंतर आहे ऋण 4. ऋण 12 आणि शेवटी 27. 27 ही संख्या धनसंख्याच्या गटामध्ये लिहू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 6वा विषय गणित मधील पूर्णांक संख्याविषयी माहिती पाहिली. तसेच या प्रकरणातील सराव संच क्रमांक 4 आपण सोडवून घेतलेला आहे. धन्यवाद.